जाधवांचं ठरतंय फक्त ऑपरेशन लोटस की ऑपरेशन टायगर एवढं मात्र अजून ठरायचं बाकी आहे। अशी चर्चा राज्याच्या राजकारणात आता दबक्या आवाजात मोठ्या प्रमाणात चालू झाली आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव हे आता फक्त अधिकृतरित्या पक्षातनं बाहेर पडायचे राहिलेत। त्याला कारण ठरतंय ते म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडून जाधव समर्थकांची पदांवरून केलेली उचलबांगडी आणि त्याला जाधव समर्थकांकडून एका बॅनरच्या माध्यमातून दिलं गेलेलं उत्तर। हे सगळं प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात चवीनं चघळलं जातंय आणि आता संजय जाधव हे खरं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सोडणार का? जर उद्धव ठाकरे गट त्यांनी सोडला तर शिंदे सेनेत जाणार की भाजपमध्ये जाणार, असे अनेक प्रश्न माध्यमांसहितच राजकीय पटलावर देखील मोठ्या प्रमाणात चर्चिले जात आहेत। नक्की काय आहे हे सगळं प्रकरण? संजय जाधव खरंच सेना सोडणार आहेत का? असं काय झालंय ज्यामुळे संजय जाधव पक्षावर नाराज आहे? सगळं काही समजावून सांगतो पुढच्या काही मिनिटात। नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। संजय जाधव उर्फ बंडू जाधव उर्फ बंडू बॉस आणि आता फक्त बॉस हे नाव लोकांना फक्त शिवसेनेचा खासदार म्हणून माहिती नाहीये, तर त्यासोबतच कट्टर सैनिक आणि कोणतीही तमा न बाळगता बेधडक आणि बिनधास्त बोलणारा नेता म्हणूनही आहे। संजय जाधव यांचा जन्म 6 जानेवारी 1967 ला परभणीत झाला। शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी तरुण वयात राजकारणात प्रवेश केला। सुरुवातीच्या काळात ते नगर परिषदेचे सदस्य म्हणून होते। नगर परिषदेच्या राजकारणानंतर संजय जाधव हे 2 वेळा परभणी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आणि त्यानंतरच त्यांच्या बंडू या टोपण नावाचं बॉस असं नामकरण झालं। 2014 मध्ये त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांचा पराभव केला होता। या निवडणुकीत जाधव यांना 5,78,455 मतं मिळाली होती, तर 2019च्या निवडणुकीत संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच राजय विटेकर यांना धूळ चारली होती। संजय जाधव हे बोलण्यात जितके परखड आहेत तितकेच कृतीतही आहेत। आजही ते आषाढी वारी पायी करतात। राज्यात महाविकास आघाडी असताना संजय जाधव यांचं राष्ट्रवादी काँग्रेस सोबत देखील बऱ्याचदा वाजलेलं। परभणीच्या जिल्हाधिकारी आचल गोयल यांच्या नियुक्तीवरून त्यांचं आणि राष्ट्रवादीचं प्रचंड भांडण झालेलं। त्यावेळी एनसीपीवर भडकलेल्या संजय जाधवांनी एनसीपीवर टीका करताना माकडीन सुद्धा गरज पडल्यावर पिल्लाला बुडवते, आम्ही पण राष्ट्रवादीला बुडवू असा थेट इशारा दिला होता। आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय, एनसीपीच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या नादात माझे कार्यकर्ते मागे सारले जात आहेत असं म्हणत याच संजय जाधवांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी खासदारकीचा राजीनामा द्यायचं ठरवलं होतं। पुढे शिवसेनेतल्या वरिष्ठांनी जाधवांची मनधरणी केली। एनसीपी सोबतच संजय जाधवांनी आजपर्यंत भाजपला देखील बऱ्याचदा शिंगावर घेतलेलं आहे। अगदी भाजपचं केंद्रीय नेतृत्व देखील त्यांच्या तावडीतून सुटलेलं नाहीये। 3च महिन्यांपूर्वी भाजपवर टीका करताना संजय जाधव म्हणाले होते की सगळ्यात करप्ट पक्ष देशात कोणता असेल तर तो भाजप आहे। त्यांनी ईडी सीबीआयची भीती दाखवून देशातल्या सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना भाजपमध्ये घेतलं आणि हे भारत भ्रष्टाचार मुक्त करायची भाषा करतायत। या लबाडाचा आवत न जेवल्याशिवाय काही खरं नसतं। मात्र भाजप आणि एनसीपीवर इतके दिवस तुटून पडणारे संजय जाधव गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहेत। ते आता शिवसेना उद्धव ठाकरे गटावर देखील नाराज असल्याच्या चर्चा आहेत। खरं तर शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे यांनी राज्यसभेवर गेल्यावर ऑपरेशन टायगरचा उल्लेख केलेला। शिंदे गटाकडून देखील त्यानंतर बऱ्याचदा ऑपरेशन टायगरचा उल्लेख होत होता। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत असं या ऑपरेशनमध्ये सांगितलं जात होतं। त्यात एक कुणकुण ही देखील होती की परभणीच्या संजय जाधव हे नाव यात आघाडीवर आहे, कारण ते ठाकरे गटावर नाराज आहे आणि त्याचं कारण होतं ते म्हणजे विरोधी पक्षात राहून कुठलीच विकासाची कामं होत नाहीयेत अशी जाधवांची तक्रार होती। सोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना वेगळा विचार करावा असा आग्रह धरला होता। त्यामुळे जाधवांचं असं म्हणणं होतं की या दोनही गोष्टींचा विचार करता पुढचं काय असेल हे मी आत्ताच सांगू शकत नाही। त्यामुळे संजय जाधव हे उद्धव ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या। बऱ्याचदा राजकीय चर्चा या किंवा अंदाज हे आळवावरचं पाणी असतं, पण संजय जाधवांच्या बाबतीत मात्र तसं नसण्याची दाट शक्यता आहे।
याचं कारण ठरलं ते म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडून केली गेलेली परभणीतली कार्यवाही. इतर वेळी आक्रमक आणि बेधडक असणारे संजय जाधव पक्ष सोडण्याच्या प्रश्नावर किंवा मुद्द्यांवर गेल्या काही दिवसात डिफेन्सिव्ह मोडवर होते. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं अगोदरच सावध होत अंबादास दानवेंच्या वतीनं परभणीचा दौरा केला. या दौऱ्याबाबत एक चर्चा ही होती की दानवेंनी जिल्ह्यामध्ये फिरून अंदाज घेतला की संजय जाधव यांनी जर पक्ष सोडला तर पक्षाला किती आणि काय नुकसान होऊ शकतं. त्यामुळे संजय जाधव समर्थक परभणी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांची पहिल्यांदा उचलबांगडी केली गेली आणि त्यांच्या जागी विष्णू मुरकुटे यांची नियुक्ती केली. त्यामुळे संजय जाधव संतापले. आपल्या समर्थकांना पक्षाच्या पदाचा राजीनामा द्यायला सांगितला. त्यांचे कार्यकर्ते देखील हिरारीनं पुढे आले. पण तोपर्यंत सेनेनं जाधवांसोबत कोणकोणते कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत जे त्यांच्यासोबत पक्ष सोडून जाऊ शकतात याची माहिती घेतली आणि त्यांना पक्षातून नारळ द्यायला सुरुवात केली. त्यावर गप्प बसतील ते संजय जाधव कुठले? संजय जाधव समर्थकांनी परभणी बस स्टँडच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक बॅनर लावला. या बॅनरमध्ये संजय जाधव यांचा उल्लेख बॉस म्हणून आहे. मात्र ते ज्या पक्षाकडून सध्या खासदार आहेत त्या पक्षाच्या अध्यक्षांचा किंवा इतर कुठल्याही मोठ्या पक्षीय चेहऱ्याचा समावेश त्या बॅनरवर नाही. जिल्हा प्रमुखांना पदावरून हटवणं हे संजय जाधव यांना शह देण्याचं राजकारण सेनेतल्या वरिष्ठांकडून केले गेल्याचा आरोप जाधवाचे समर्थक आणि कार्यकर्ते करतायत. त्यांनी जाधव यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राजीनामास्त्र उपसलं होतं. यामुळे परभणी जिल्ह्यातील जवळपास 82 शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिलेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या सदस्यांपासून स्थानिक शाखा प्रमुखांपर्यंतचा समावेश असल्याचं बोललं जातं. सोबतच केवळ परभणी शहरच नाही तर पाथरी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख आणि तेथील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा एक बैठक घेऊन जाहीर केलं की पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय त्यांना मान्य नाही आणि ते सर्व शक्तीनिशी खासदार संजय जाधव यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे संजय जाधव यांना दाबण्याचा किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचा दाबण्याचा प्रयत्न करणे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अंगलट येण्याची चिन्ह आहेत. कारण परभणीमध्ये सध्या तरी शिवसेना म्हटलं की सब कुछ संजय जाधवच आहेत आणि हे देखील तितकंच खरं आहे. या सर्व घडामोडींमुळे शिवसेना पक्षाकडून किंवा संजय जाधवांकडून आतापर्यंत कुठलंही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नसलं तरी पक्षाकडून केले गेलेल्या कृतीतून आणि त्याला जाधवांकडून दिले गेलेल्या उत्तरातून कुछ तो गडबड है दया एवढं नक्कीच सांगता येईल. त्यामुळे आता नक्की काय होतंय याचं उत्तर हे संजय जाधव उर्फ बंडू जाधव उर्फ बॉसच देऊ शकतात. भाजपच्या परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी देखील काही महिन्यांपूर्वी जाधवांच्या महायुतीत येण्यावरून सूचक विधान केलं होतं. त्यामुळे आता जाधव नक्की काय निर्णय घेत आहेत याकडे राज्याचं लक्ष आहे. खरं संजय जाधवांचं भाजपवर तितकंसं प्रेम आहे असं नाही किंवा अजिबातच प्रेम नाही असं म्हटलं तरीही चालेल. आजपर्यंत संधी मिळेल तिथं संजय जाधव हे भाजपला धूत होते. पण गेल्या काही वर्षांमधला राजकीय इतिहास पाहिला, पक्षांतराच्या घटना पाहिल्या तर भाजपला कायम शिव्या देणारे किंवा भाजपवर टीका करणारे कधी भाजपमध्ये प्रवेश करून गेले हे त्यांना देखील कळलं नाही. आणि भाजप प्रवेशानंतर त्या नेत्यांना किंवा त्या राजकीय व्यक्तींना आलेलं भाजप प्रेमाचं उमाळं आपण सर्वांनीच पाहिलंय. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर नाराज असणारे संजय जाधव हे पुढील काही कालावधीत ऑपरेशन टायगरकडे वळतायत की ऑपरेशन लोटसकडे हे काही दिवसातच स्पष्ट होईल. तूर्तास तुम्हाला या सगळ्या घटनाक्रमाबद्दल काय वाटतं? संजय जाधव कुठल्या पक्षाकडे जातील की उद्धव ठाकरे संजय जाधव यांचं मन वळवतील? तुमची मतं मला कमेंटमधून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.